शरद, ह्या गोष्टी जेव्हा अनधिकृत बांधकामांबद्दल तू बोलत असतो तेव्हा धमक्या येणं, घाबरवणं हेही प्रकार घडले असतील ना? 100% अशा भरपूर धमक्या आल्यात. या धमक्या येताना बरेचसे प्रॉब्लेम पण झाले, पण धमकीला आपण कुठेही घाबरलो नाही. धमक्या ज्या वेळेला आल्या त्यावेळेस मी स्वतः माझ्या वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत, प्रकाशदादा भोईर असतील, शहराध्यक्ष आमचे दिव्याचे तुषारदादा पाटील असतील, राजूदादा असतील, यांच्या अनुषंगाने मी कमिशनर साहेबांना, स्थानिक पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केले. पण हे करत असताना मला अशी काही भीती वाटत नाही आहे, कारण का सन्माननीय राजसाहेबांचा माझ्यावर हात आहे, बरोबर. राजूदादा पाटील यांचा माझ्यावर हात आहे, आमचे जिल्हा अध्यक्ष अविनाशदादा यांचा हात आहे. याच्यामुळे मला कुठलीही प्रकारची अशी अनधिकृत बांधकामाच्या धमक्यांना भीती वाटत नाही. आणि जे करायचंय ते मनापासून करायचंय ना, बरोबर आहे. तर याला भ्यायची काय गरज आहे? कारण का आपण जर अनधिकृत बांधकामाचं काहीच खात नाही तर आपण त्याला घाबरायचंही नाही. कारण का आपला गाव कुठे सुरक्षित राहील हे माझी जिम्मेदारी असतो. कारण का ज्या पक्षाचा मी पदाधिकारी आहे, राजसाहेबांचं आम्हाला शिकवण आहे आणि त्या पद्धतीने मी ते करत असतो.